नमस्ते, मी डॉक्टर पराग, डॉक्टर सोनल, आमचे चीफ न्यूरो फिजिओथेरपिस्ट. आज संचेती हॉस्पिटलचा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण संचेती हॉस्पिटल हे एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात येत आहे. स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणजे काय? कुठल्या पेशंटला ब्रेन स्ट्रोक जो होतो, रक्तपुरवठा कमी होतो हिमरेजमुळे, इस्किमियामुळे, आणि त्या पेशंटला मग स्ट्रोकचे सिम्पटम्स डेव्हलप होतात की एका साईडचं चेहरा काम करणं बंद होतं, एका साईडला थुंकी गळायला लागते. असे काही जे साईन्स आहेत त्या स्ट्रोकच्या आहेत. असा जर पेशंट संचेती हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये आला तर त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकेल. त्याला काही ब्लड क्लॉट व्हायला थ्रॉम्बोलायसिक एजंट असतात, ते आता आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स लागल्या टू फाइंड आउट वेदर इट इज इस्किमिक स्ट्रोक और हिमरेजिक स्ट्रोक, आणि दोघांची ट्रीटमेंट वेगळी आहे, ती आमच्याकडे उपलब्ध आहे. CT स्कॅन, MRI, PET स्कॅन, आणि नंतर जर पेशंटला काही ICU केअर लागली तर ती पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. 2-15 बेडचे मोठे ICU आपल्याकडे रेडी आहेत, आणि त्याप्रमाणे त्याच्यासाठी लागणारे 3 न्यूरो फिजिशियन्स आहेत, न्यूरो सर्जन्स आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक फिजिओथेरपी टीम आहे. कुठलाही स्ट्रोक पेशंट आला की त्याला सुरुवातीला ही ट्रीटमेंट दिली जाते, आणि नंतर महत्त्वाचा वाटा म्हणजे स्ट्रोक नंतर रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी. तर त्याच्याबद्दल थोडं डॉक्टर सोनल आपण सांगू शकता की रिहॅबिलिटेशनचं महत्त्व काय आहे स्ट्रोक पेशंटसाठी? जसं की आपल्याला माहिती आहे, आता स्ट्रोक हे सेकंड लीडिंग कॉज ऑफ डिसेबिलिटी झालं आहे भारतात. त्यामुळे रिहॅबिलिटेशन अत्यंत गरजेचं झालं आहे असा पेशंट्सला, आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट्स आता संचेती हॉस्पिटलमध्ये आहे. ज्याकरता आपल्याला चालण्यासाठी जो रोबॉट लागतो, स्ट्रोक झाल्यानंतर हँड विकनेससाठी जो रोबॉट लागतो, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट लागतं, म्हणजे त्या आपल्या वाणीच्या गोष्टींबद्दल ज्या थेरपीज लागते त्या पण आपल्याकडे आता आहेत. तर काय होतं, स्ट्रोक नंतर ह्या ज्या डिसेबिलिटीज असतात तर त्यामुळे माणूस आपला आत्मविश्वास, गौरव हे सगळं हरवून बसतो. तर त्यासाठी हे रिहॅब अत्यंत महत्त्वाचं असतं. हे केल्याने आपल्याला परत सोसायटीमध्ये मिळता येतं. त्यामुळे हे रिहॅब अत्यंत इम्पॉर्टंट आहे.